वाह वाह जयंतराव, फारच सुंदर, थँक्यू. व्हिडिओग्राफरनं मला एक विचारायचं आहे, हे जेव्हा तुम्ही यांची फ्रेम घेताय गायकाची, तेव्हा मीनाक्षीताई येत आहेत का त्याच्यामध्ये? थोडंसं इकडं, हां तेच तुम्ही सांगा तसं, कारण की नंतर जेव्हा आपण ते हे करणार ते दिसायला नको त्याच्यात. हां तुम्ही थोडं इकडे. हो नाही नाही, ठीक आहे. हॅलो, मागे आवाज. हॅलो, कृपया सगळ्यांनी म्हणजे लक्ष देऊन ऐकावं, म्हणजे गाण्याचा आपल्याला आनंद घेता येईल भजनाचा. भारतवर्षात देव संकल्पना माहिती नाही असा माणूस विरळाच. देवावर विश्वास असो वा नसो, पण देवाविषयी आपल्यातील प्रत्येकानं ऐकलेलं आहे. आपल्याकडे तर 33 कोटी देव आहेत, अशी एक संकल्पना आहे. म्हणजे तर तसे पाहू जाता आपला देश या बाबतीत श्रीमंतच म्हटला पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी आपली लोकसंख्या 40 कोटीच्या आत होती म्हणतात. तर त्यावेळी देव आणि माणूस याचं प्रमाण सारखं होतं, म्हणजे हा प्रॉब्लेम नव्हता. पण आता काय झालेलं आहे, आता देव एक आणि माणसं 4 पट अशी परिस्थिती आहे. तर त्यामुळे डिमांड सप्लाय गॅप असं झालेलं आहे. देव जरा कमी पडतात असं वाटतंय, पण तरी माणसाचं देवभोळे पण वाढलेलं आहे म्हणजे. तर आपल्यापैकी काही जणांना असा प्रश्न पडला असेल की देव असतो तरी कसा, आणि मी त्याला शोधू कुठे किंवा पाहू कुठे, किंवा त्याचे मला दर्शन होईल का? तर अशा भक्तांसाठी तो निर्गुण निराकार ईश्वर सगुण आणि साकार रूप घेऊन भीमेकाठी पंढरपुरामध्ये अवतीर्ण झाला. दोन्ही दोन्ही कटींवर हात ठेवून दोन्ही हात कटींवर ठेवून विटेवर उभा राहिला. चैतन्याचा, करुणेचा, मदनाचा हा पुतळा भक्तांची वाट पाहत तिथे युगानी योगे उभा आहे. तर ऐकूयात आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर यांनी रचलेले आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील हे गीत कानडा राजा पंढरीचा सादर करत आहेत विजय वडनेरे.